वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट आपण पाहिला होता. dy बाय dx रिप्रेझेंट्स द स्लोप ऑफ टँजंट किंवा ग्रेडियंट म्हणजेच स्लोप आणि तो dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट का असतो हा आपण पार्ट पाहिलेला होता. त्यातलं मी एक एक्झाम्पल तुम्हाला त्यातलं करून दाखवलं होतं, टँजंट्स आणि नॉर्मलचं इक्वेशन कसं मिळवायचं. आता तोच क्वेश्चन आज आपण पुढे कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर 1 पुन्हा एकदा बघा काय म्हणते. फाइंड द इक्वेशन्स ऑफ टँजंट्स अँड नॉर्मल्स टू द कर्व ॲट पॉइंट ऑन इट. मतलब फर्स्ट क्वेश्चन झाला. आता सेकंड क्वेश्चन. कर्वचं इक्वेशन दिले एक्स क्यूब प्लस वाय क्यूब x cube plus y cube minus 9xy equals 0 at point 24. At point 24. ठीक. पहिल्यांदा ह्या कर्वचं इक्वेशन आधी पुन्हा एकदा लिहून घ्यायचं. त्यानंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x cube plus y cube minus 9xy equals d by dx ऑफ 0 9 ला तरी चालेल, डायरेक्ट 0 लिहा. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy by dx मायनस 9 कोएफिशिएंट xy मध्ये प्रोडक्ट रूल आहे. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट equals 0 as it is. Therefore 3x square plus 3y square dy by dx minus 9x dy by dx ओपन करायचं minus 9y is equal to 0. हवे तर तुम्ही या सगळ्यातून 3 कॉमन काढा आणि ते ट्रान्सफर करा. सगळ्यातले 3 कॉमन काढूया म्हणजे x square plus y square dy by dx minus 3x dy by dx minus 3y equals 0. हे जे दोन टर्म्स आहेत ना, टर्म्स कंटेनिंग dy by dx आहेत. या दोन विदाउट dy by dx ते RHS मध्ये जाऊ दे आणि इथं मी dy by dx या दोघांमध्ये कॉमन काढतोय. So dy by dx into bracket इथली टर्म शिल्लक आहे y स्क्वेअर मायनस 3x. RHS मध्ये 3y ट्रान्सफर केले म्हणजे पॉझिटिव्ह झाले 3y आणि x स्क्वेअर निगेटिव्ह झाले. ट्रान्सफर. सो dy by dx equals 3y minus x square upon y square minus 3x. हे झालं dy by dx. आता आपल्याला 2 4 या पॉइंट पाशी टँजंटचा स्लोप मिळवायचा आहे. नेक्स्ट लाइन. केअरफुल. स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट 2 4. खाली पेन्सिलने x1 y1 दिलं तरी चालतं. m equals dy by dx at point x1 y1 किंवा at point सरळ 2 4 लिहिलं तरी चालतं. at x1 y1 चालतं, at 2 4 लिहिलं तरी चालतं. तो जो काही पॉइंट दिला असेल. मग हा डेरिव्हेटिव्ह आधी लिहूया आपण. इक्वल्स 3y minus x square upon y square minus 3x. बघा x च्या जागी 2 आणि y च्या जागी 4. 3 into bracket 4 minus 2 square upon 4 square minus 3 into bracket 2. 3 4 are 12 minus 2 चा square 4. 4 square 16 minus 3 2 is 6. न्यूमरेटर 8 डिनॉमिनेटर 10 आणि रिड्यूस केल्यानंतर m equals 2 4 is 8 2 5 is 10. काय म्हणायचं सांगा तुम्हाला. m म्हणजे
हा टँजंटचा स्लोप मिळाला. मग याच्यानंतर खाली इकडे कंटिन्यू करायचं. therefore the equation of tangent is y minus y1 equals m into bracket x minus x1. y minus बघा 4 x1 y1 बरोबर equals slope 4 by 5 into bracket x minus x1. x1 म्हणजे 2, 5 transfer, 4 no bracket open, 5y minus 4 5 that 20 equals 4x minus 8. मी सगळा पार्ट RHS मध्ये घेतो. 4x as it is minus 5y. आता minus 20 त्याचे दोन प्लस होतील, प्लस minus 8 मध्ये 20 प्लस झाले की 12 शिल्लक राहिले इक्वल 0. हे झालं तुमचं कोणाचं इक्वेशन? एक टँजंटचं इक्वेशन झालं. आता आपण नॉर्मलचं इक्वेशन तयार करायचं. पहिल्यांदा आपण स्लोप ऑफ नॉर्मल असं म्हणूया. स्लोप ऑफ नॉर्मल, तो टँजंटचा स्लोप आहे त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -5/4. आता मला थोडी जागा कमी आहे म्हणून मी नुसतं काही ओरली सांगतो. therefore the equation of normal is फॉर्म लिहायचा y minus y1 equals m into bracket x minus x1. आणि सगळं हेच, यात काही वेगळं नाही, फक्त हा स्लोप आहे ना, हा तेवढा बदलतो. म्हणजे बघा y minus 4 equals नॉर्मलचा स्लोप -5/4 into bracket x minus x1. 4 ट्रान्सफर, 4y minus 16 RHS minus 5x minus minus plus 10. minus 5x LHS मध्ये आणले plus 5x plus 4y as it is आणि 10 ला पण LHS मध्ये आणलं म्हणजे -26 is equal to 0. हे झालं तुमच्या नॉर्मलचं इक्वेशन. याच्यामध्ये फारशी व्हरायटी नसते, लक्षात ठेवा. फक्त पॅरामेट्रिक मध्ये आलं ना की त्याच्यात एक स्टेप त्याच्यात वाढते. बाकी सगळं एकसारखी साधारण प्रॉब्लेम आहे. साधारण डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे. त्यानंतर टँजंटचा स्लोप म्हणजेच dy/dx मध्ये तो पॉइंट रिप्लेस करायचा, टँजंटचा स्लोप मिळतो. त्याच्यावरून टँजंटचं इक्वेशन तयार करायचं स्लोप पॉइंट फॉर्म वापरून. असंच नॉर्मलचं इक्वेशन तयार करायचं. साधारण एकाच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. कर्वचं इक्वेशन काय दिले बघा तुम्हाला. x² minus √3xy plus 2y² equals 5 at point आहे √3 2 असं तुम्हाला पॉइंट दिलाय. पहिल्यांदा कर्वचं इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. गिवन द इक्वेशन ऑफ कर्व असं म्हटलं तरी चालेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो d/dx ऑफ x² minus √3xy plus 2y² is equal to d/dx of 5. आता x² चा डेरिव्हेटिव्ह twice x minus √3 कोएफिशिएंट xy चा डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल फर्स्ट into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस आता बघा y² चा twice y आणि ते into 2 आहेत ना, म्हणजे 4y dy/dx. कारण ते y² चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. √3 ला ब्रॅकेट ओपन करा, minus √3x dy/dx minus √3y plus 4y dy/dx is equal to 0. आता हे दोन टर्म्स आहेत ना, हे दोन टर्म्स विथ dy/dx आणि हे दोघं विदाउट dy/dx. हे दोघं RHS मध्ये आणि या दोघात मी dy/dx कॉमन काढणार आहे. dy/dx जर कॉमन काढले तर यातले राहतील 4y, यातले राहतील -√3x. RHS मध्ये हे झाले √3y पॉझिटिव्ह झाले
आणि ट्वाइस एक्स निगेटिव्ह झाली. आता हे ट्रान्सफर करा. सो dy/dx इक्वल्स ब्रॅकेटमध्ये √3y - 2x अपॉन 4y - √3x. Therefore, slope of tangent at point √3 is m equals dy/dx at √3. Next, m equals पहले dy/dx कुछ है बघा, √3y - 2x अपॉन 4y - √3x. आता इथं x च्या जागी √3 आणि y च्या जागी 2 रिप्लेस करायचे बघा. काही गरज नाही आहे. √3 y म्हणजे y कोऑर्डिनेट 2 मायनस 2 इंटू x म्हणजे x कोऑर्डिनेट √3 अपॉन 4y म्हणजे 2 आहे मायनस √3x म्हणजे √3 न्यूमरेटर 2√3 याचं मल्टिप्लिकेशन मायनस 2√3 अपॉन 4 2 = 8 मायनस √3 इंटू √3 म्हणजे 3. 0 डिवाइडेड बाय 5 म्हणजे m इक्वल्स 0. टँजंटचा स्लोप 0 आला. या लाईनचा स्लोप 0 असतो. ही लाईन x ऍक्सिसला पॅरलल असते. मी म्हणून हे सुरू असताना करताना मी तुम्हाला सांगितलं होतं थोडेफार आपले बेसिक्स ग्राफ्स वगैरे फार क्लिअर पाहिजेत. जे लोक आपल्याकडे 9वीत क्लासला होते मी त्यांना सारखं सांगायचो या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्या. लाईन x ऍक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन y इक्वल्स कॉन्स्टंट. लाईन y ऍक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन x इक्वल्स कॉन्स्टंट. आता इथं स्लोप 0 आला टँजंटचा. ज्या अर्थी टँजंटचा स्लोप 0 आहे त्या अर्थी टँजंट x ऍक्सिसला काय सांगा पॅरलल आहे. Therefore, the tangent is parallel to x axis. आता त्याच्यावरनं इक्वेशन ऑफ टँजंट इज therefore the equation of tangent is जी लाईन x ऍक्सिसला पॅरलल असते त्याचं इक्वेशन असतं y इक्वल्स कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट तर तो पॉइंट बघा, पॉइंट त्यातला y कोऑर्डिनेट. y इक्वल्स च्या वेळेस y कोऑर्डिनेट लिहायचं, x इक्वल्स च्या वेळेस x कोऑर्डिनेट लिहायचं. y इक्वल्स 2. आणि जर हे कळत नसेल हे तर मी तुम्हाला इथं एक ग्राफ रफ स्केच करून दाखवतो. लक्ष द्या. ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम. मला सांगा √3 टू अंदाज आहे √3 टू फर्स्ट क्वाड्रंटचा पॉइंट आहे. √3 टू हा पॉइंट येते म्हणजे x कोऑर्डिनेट किती आहे तर √3 आहे. y कोऑर्डिनेट किती आहे तर 2 आहे. आता तुमची टँजंट कशी आहे सांगा. तुमची टँजंट कशी आहे. टँजंटचा स्लोप 0 आहे. स्लोप 0 म्हणजे टँजंट x ऍक्सिसला काय आहे सांगा पॅरलल आहे. म्हणजे तुमची टँजंट जी आहे ती x ऍक्सिसला पॅरलल या पॉइंट मधून जाणार. म्हणजे बघा ही टँजंट आहे, बघा ही टँजंट. ही जी लाईन आहे त्याचं इक्वेशन y इक्वल्स कोणता कॉन्स्टंट बघा 2. y इक्वल्स 2 म्हणून त्याचं इक्वेशन आहे y इक्वल्स 2. आता नॉर्मलचं ह्याच्यातच सांगून टाकतो लगेच. बघा मला सांगा टँजंट x ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे नॉर्मल असेल की नाही. नॉर्मल ती y ऍक्सिसला पॅरलल पाहिजे. नॉर्मल जी आहे तुमची ती y ऍक्सिसला पॅरलल पाहिजे. मग जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल असते त्याचं इक्वेशन असतं x इक्वल्स कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट बघा तर x कोऑर्डिनेट √3. हे तुमच्या नॉर्मलचं इक्वेशन असणार आहे. तर इथे खाली लिहितो
the normal is parallel to y-axis. Therefore, the equation of normal is काय बघा नॉर्मलचं इक्वेशन x इक्वल्स कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट तर त्यातला x कोऑर्डिनेट बघायचा. x इक्वल्स √3. हे नॉर्मलचं इक्वेशन आहे आणि हे टँजंटचं इक्वेशन आहे. टँजंट y इक्वल्स टू आणि नॉर्मल x इक्वल्स √3. ओके. नेक्स्ट, नाउ फोर्थ क्वेश्चन. कर्व से इक्वेशन दिला आपल्याला twice xy plus pi sin y equals 2 pi at point 1 pi by 2. पॉइंट बघा 1 pi by 2. ठीक आहे. पहिल्यांदा हे कर्व से इक्वेशन लिहून घ्यायचं. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy dx of twice xy plus pi sin y equals dy dx of twice pi. टू कोएफिशिएंट xy मध्ये प्रोडक्ट रूल. फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड dy by dx प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. पाई कोएफिशिएंट sin y चा डेरिवेटिव cos y dy by dx. कांस्टेंट चा डेरिवेटिव 0. 2 न ब्रॅकेट ओपन करूया. twice x dy by dx plus twice y plus pi cos y dy by dx equals 0. आता हे जे दोन टर्म आहेत ना, हे with dy by dx आणि twice y RHS मध्ये. सो 2x घेतले प्लस pi cos y कॉमन dy by dx RHS मध्ये -2y. हे ट्रान्सफर. सो dy by dx equals -2y upon 2x plus pi cos y. हे झालं dy by dx. Slope of tangent at point 1 pi by 2 is m equals dy by dx at 1 pi by 2. So m equals -2y upon 2x plus pi cos y. हा डेरिवेटिव at 1 pi by 2. इथं लिहिलं तरी चालतं बरं का, असं at 1 pi by 2. म्हणजे x च्या जागी 1 आणि y च्या जागी pi by 2 रिप्लेस करा. बघा -2 आता y म्हणजे pi by 2 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट x म्हणजे 1 प्लस pi इंटू cos pi by 2. न्यूमरेटर मध्ये -pi हे 2 कॅन्सल झाले. डिनॉमिनेटर मध्ये 2 × 2 प्लस pi इंटू ब्रॅकेट cos 90 0. म्हणजे हा सगळाच पार्ट 0 झाला. सो m इक्वल्स -pi by 2. म्हणजे तुम्हाला टँजंटचा स्लोप काय मिळाला, -pi by 2. Therefore the equation of tangent is y minus y1 equals m into bracket x minus x1. पॉइंट इथे बघा x1 y1 किंवा इथे लिहितो x1 y. y minus y1 equals slope
मायनस पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस x1 म्हणजे 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी मी करून घेतो. 2y मायनस पाय अपॉन 2 इक्वल्स मायनस पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन 2 कॅन्सल केले. आता मायनस पाय ने ब्रॅकेट ओपन करायचं. 2y मायनस पाय ॲज इट इज 2 जर मी वर लिहितो म्हणजे मला खाली नॉर्मलचं इक्वेशन पण लिहिता येईल. हां 2y मायनस पाय इज इक्वल टू मायनस पाय ने ब्रॅकेट ओपन मायनस इज इक्वल टू साइन पाहिजे होते इथे. हां इक्वल्स मायनस पाय एक्स मायनस इंटू मायनस प्लस पाय. सगळे एलएचएस मध्ये आणा. पहिल्यांदा मी मायनस पाय एक्स से प्लस पाय एक्स केले. मग 2y ॲज इट इज हे पाय इथं आणा एलएचएस मध्ये म्हणजे मायनस 2 पाय इक्वल्स 0. हे झालं तुमच्या टँजेंटचं इक्वेशन. पाय एक्स प्लस 2y मायनस 2 पाय इक्वल्स 0. आता नॉर्मल स्लोप ऑफ नॉर्मल पहिल्यांदा आपण नॉर्मलचा स्लोप काढूया मग इक्वेशन लिहूया. स्लोप ऑफ नॉर्मल टँजेंटचा किती आहे बघा. त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 2y पाय. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल इज आधी फॉर्म लिहायचा तुम्ही y मायनस y1 इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. आता बघा y मायनस y1 हेच इक्वेशन काही वेगळं नाही बघा. इथं बघा y मायनस y1 इक्वल्स स्लोप. आता हा स्लोप थोडा बदलणार 2 बाय पाय इंटू ब्रॅकेट x मायनस x1. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y मायनस पाय अपॉन 2 इक्वल्स 2 न ब्रॅकेट ओपन करूया 5x मायनस 2 अपॉन पाय. पाय इकडे ट्रान्सफर 2 इकडे ट्रान्सफर. बघा ट्वाइस पाय y मायनस पाय स्क्वेअर इक्वल्स 4x मायनस 4. सगळं आरएचएस मध्ये घेतलं तर 4x आधी लिहिणार आहे मी. मग मायनस 2 पाय y हे आरएचएस मध्ये घेतल्यानंतर प्लस पाय स्क्वेअर झाले. तिथं असलेले मायनस 4 इज इक्वल टू 0. हे झालं तुमच्या नॉर्मलचं इक्वेशन. हा त्यातला कॉन्स्टंट आहे बरं सी. 4x मायनस 2 पाय y प्लस पाय स्क्वेअर मायनस 4 इक्वल्स 0. हे नॉर्मलचं इक्वेशन. ओके. आता त्यातला पाचवा जो क्वेश्चन आहे फिफ्थ क्वेश्चन तो आता मी स्किप केलाय म्हणजे तुम्हाला करायला होणार आहे मी. आणि तो अवघड नाहीये बघा. x sin 2y इक्वल्स y cos 2x असा तो क्वेश्चन आहे. दोन्हीकडे तुम्हाला प्रोडक्ट टूल वापरायचा आहे. दोन्हीकडे म्हणजे एलएचएस मध्ये पण आणि आरएचएस मध्ये प्रोडक्ट टूल वापरायचा आणि त्यानंतर dy बाय dx मिळवायचं. एक dy बाय dx एका साईडला विदाउट dy बाय dx एका साईडला असं करून तुम्ही dy बाय dx मिळवा म्हणजे तुम्हाला टँजंटचा स्लोप मिळेल. बाजूला पॉईंट दिलाय स्लोप पॉईंट फॉर्म वापरा टँजंटचं इक्वेशन तयार करा. असंच नॉर्मलचं तयार करा. आणि एवढं करून जर तुम्हाला करता आलं नाही तर मला तसं ह्याच्यावर मेसेज पाठवा. मी तुम्हाला तो प्रॉब्लेम करून दाखवेन. ठीक आहे. आता मी तो 6 आणि 7 जे आहेत ना हे पॅरामेट्रिकशी रिलेटेड आहेत. हे दोन्ही मी करणार आहे. ह्यातला फक्त 5वा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी मी दिलेला आहे. बाकी सगळे तुम्हाला मी करून दाखवतोय. बघा x इक्वल्स साइन थिटा आणि y इक्वल्स कॉस 2 थिटा ॲट थिटा इक्वल्स पाय बाय 6. ह्या पॅरामेट्रिक मध्ये काय असतं माहिती का की तुम्हाला स्लोप पर्यंत काही अडचण येत नाही. स्लोप पर्यंत तुम्हाला काही अडचण येत नाही. नेहमीच नका तुम्ही स्लोप वगैरे मिळवता. टँजंटचं किंवा नॉर्मलचं इक्वेशन तयार करताना प्रॉब्लेम येतो. dy बाय dx ॲट पॉइंट ॲट थिटा इक्वल्स समथिंग स्लोप मिळून जाईल. पण स्लोप पॉइंट फॉर्म तो पॉइंट कुठं असतो मग तो आधी फक्त मिळवून ठेवावा लागतो.
ही त्याच्यात ऍडिशनल स्टेप आहे, बाकी काही वेगळं नाहीये. बरं, तो जो ऍडिशनल पार्ट आहे तो आधीच मी तयार करून ठेवणार आहे. सुरुवात अशी करायची, when theta equals pi by 6, when theta equals pi by 6, x equals sin pi by 6, हे बघा, x equals sin pi by 6 आणि y equals cos of 2 into pi by 6, cos of 2 into pi by 6, x equals sin pi by 6 म्हणजे sin 30, pi by 6 चा अर्थ काय 30, sin 30 किती आहे सांगा हाफ, and y equals, आता हे cos 30 आहे बघा, हे कॅन्सल केलं, cos किती आहे सांगा, हे cos 30 सॉरी cos 60 आहे, काय म्हणणार पाय बाय 3 आहे ना ते, पाय बाय 3 म्हणजे cos 60 येते, cos 60 ची व्हॅल्यू किती सांगा हाफ आहे, cos 60 हाफ आहे. म्हणजे थोडक्यात तो जो आपला पॉइंट आहे ना तो एक्स वाय, तो पॉइंट किती आहे सांगा 1/2 1/2. हा फक्त ऍडिशनल पार्ट, बाकी ऑलमोस्ट सगळा नेहमी सारखाच, पण डेरिव्हेटिव्ह हा पॅरामेट्रिक रूल न मिळवावा लागतो, म्हणजे dy by dx आहे ते पॅरामेट्रिक रूल न मिळवावा लागतो. चला सुरुवात बघा, परत कन्सिडर म्हणायचं एकदा, कन्सिडर x इक्वल्स sin थीटा आणि y इक्वल्स cos 2 थीटा. आता इथे मी कॉमन घेतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, सो dx by d थीटा इक्वल्स सांगा d by d theta of sin theta and पलीकडच्या पार्ट मध्ये dy by d theta equals d by d theta of cos 2 theta. Therefore dx by d theta equals सांगा sin theta चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा cos theta and dy by d theta equals, स्टेप डायरेक्ट करणार आहे बघा, cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह माइनस sin something into something चा डेरिव्हेटिव्ह 2 थीटा चा डेरिव्हेटिव्ह 2, हे झालं dy by d बाय पॅरामेट्रिक रूल. फॉर्म्युला लिहून ठेवायचा, काय फॉर्म्युला आहे, dy by dx इक्वल्स dy by d थीटा अपॉन dx by d थीटा. एकदम मला दिसतंय का बघा लिहिलेलं, ठीक आहे. Therefore dy by dx equals dy by d theta किती आहे बघा -2 sin 2 theta अपॉन dx by d theta किती आहे बघा cos theta. मी आता ह्याच्याच पुढे सोडवत जातो, -2 हा sin डबलचा फॉर्म्युला 2 sin हाफ cos हाफ अपॉन cos theta as it is, cos theta कॅन्सल झाले म्हणजे dy by dx मिळालं तुम्हाला -4 sin theta, 2 to the 4 -4 sin theta. Therefore slope of tangent at theta equals काय बघा pi by 6, m equals चला dy by dx at theta equals pi by 6. कसं लिहिले बघा, dy by dx at theta equals pi by 6. चला dy by dx किती आहे -4 sin theta, हे बघा -4 sin theta आणि theta किती आहे सांगा आपला pi by 6. pi by 6 म्हणजे किती सांगा 30 डिग्री, pi by 6 म्हणजे किती 30 डिग्री, -4 sin 30 म्हणजे हाफ, म्हणजे तुम्हाला टँजंटचा स्लोप किती मिळाला -2 मिळाला, कोणाचा टँजंटचा स्लोप. Therefore the equation of tangent at point हे बघा at point minus half sorry 1/2 y minus y1 equals m into bracket x minus x1. So y minus y1 म्हणजे half equals m म्हणजे slope minus x minus x1. या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y minus 1 upon 2
इक्वल्स -2 इंटू ब्रॅकेट इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x मायनस 1 अपॉन 2. इथला अपॉन 2 कॅन्सल केले मी, ब्रॅकेट ओपन इथे लिहितोय 2y मायनस 1 इक्वल्स -2 न ओपन -4x मायनस मायनस प्लस 2 सगळे LHS मध्ये, म्हणजे 4x पॉझिटिव्ह झाले, 2y ॲज इट इज, आणि हे ट्रान्सफर केले की -3 इज इक्वल टू 0. हे झालं तुमच्या टँजंटचे इक्वेशन. बरं, आता हे झाल्यानंतर नॉर्मलचं नेहमीप्रमाणे स्लोप लिहायचं. आम्ही फार काही डिटेल लिहित बसत नाही, मला थोडक्यात इक्वेशन तयार करून टाकायचं आहे. ह्याच्यावरून नॉर्मलचा स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 1/2, ह्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/2, आणि मग इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1, हे बघा y मायनस y1, फक्त स्लोप चेंज होतो, इक्वल्स 1/2 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y मायनस 1 अपॉन 2 इक्वल्स हाफ इंटू ब्रॅकेट 2x मायनस 1 अपॉन 2. कुठलाही एक 2 इथला मी कॅन्सल केला, 2 ट्रान्सफर हा 1 ट्रान्सफर, म्हणजे 4y मायनस 2 इक्वल्स 2x मायनस 1. आता सगळ्या RHS मध्ये 2x पॉझिटिव्ह, 4y झाले निगेटिव्ह, -2 तिकडे जाऊन प्लस झाले, म्हणजे +1 शिल्लक राहिले, इज इक्वल टू 0. हे तुमच्या नॉर्मलचं इक्वेशन आहे, आणि वरती येते टँजंटचं इक्वेशन आहे. फक्त एवढा पार्ट त्यातला नवीन आहे. आणि dy/dx कसं मिळवायचं, तर ते पॅरामेट्रिक रूलने मिळवायचं. लक्षात आलं? ठीक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. x इक्वल्स √t, y इक्वल्स t मायनस 1/√t ॲट t इक्वल्स 4. पहिले आपण तो पॉइंट x फाइंड करून घेऊया. when t इक्वल्स 4, x इक्वल्स √4 आणि y इक्वल्स 4 मायनस 1 अपॉन √4, म्हणजे x इक्वल्स 2, y इक्वल्स 4 मायनस हाफ, कारण √4चं 2 येणार, आणि 4 मधनं हाफ गेल्यावर 7/2 आले. म्हणजे तो पॉइंट जो आहे ना XY, हा पॉइंट थोडक्यात काय आहे, तर 2 आणि 7/2. आता पुन्हा कन्सिडर x इक्वल्स √t, आणि y इक्वल्स t मायनस 1 अपॉन √t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, इकडं dx बाय dt इक्वल्स d/dt ऑफ √t. इथं नीट बघा, dy/dt इक्वल्स d/dt ऑफ, हे झाले dy/dt, ब्रॅकेटमध्ये हा t तसाच, मायनस, ह्याला मी काय लिहितो बघा, t⁻⁻². हे खाली t⁻½ आहेत, वर घेतले की t⁻⁻². डेरिव्हेटिव्ह सोपा झाला. √t चा डेरिव्हेटिव्ह 1/2√t, √t चा डेरिव्हेटिव्ह 1/2√t. इकडं dy/dt इक्वल्स t चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस, आता हे -½ पुढे येणार, म्हणजे +½ आणि t⁻² त्यातून एक कमी होणार, म्हणजे -3/2. त्यातून एक कमी झाला, -3/2. देअर dy/dt इक्वल्स 1. आता याला खाली घेणार आहे, प्लस 2t⁻³/2, 2t⁻³/2. हे झालं dy/dt. मग बाय पॅरामेट्रिक रूल, फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला आहे सांगा आपला, dy/dx इक्वल्स dy/dt अपॉन dx/dt. ठीक आहे, हा फॉर्म्युला लिहिला. आता dy/dt किती आहे बघा, 1 प्लस 1 अपॉन 2t⁻³ अपॉन
dx बाय dt किती आहे बघा 1/2√t हे झालं dy बाय dx झालं. आता काय मिळालं हे तुम्हाला dy बाय dx. मग आता स्लोप ऑफ टँजेंट at t equals 4, स्लोप ऑफ टँजेंट at t equals 4 म्हणजे m equals dy by dx मध्ये t च्या जागी काय रिप्लेस करायचं आपल्याला 4. बघा वर बघायचं 1 प्लस 1/2 into bracket 4 raised to 3/2 upon 1/2√4. ठीक आहे. आता मी तर इथं सॉल्व करतो, पुढं जागा खाली. हां 1 प्लस 1/, पहिली गोष्ट मला सांगा 4 चं स्क्वेअर रूट किती. 4 चं स्क्वेअर रूट 2, 2 चा क्यूब 8 म्हणजे 4 रेस टू 3/2 चा आन्सर येतं 8. परत सांगतो 4 चं रूट किती, 4 चं रूट किती 2, त्याचा क्यूब किती 8, 8 2 जा 16 अपॉन ह्याचा आन्सर 2, 2 into 2 4 म्हणजे 1/4 इज इक्वल वरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 17/16 17/16 आणि खाली 1/4 म्हणजे 17/16 मल्टिप्लाइड बाय 4/1. So m equals cancellation 4 4 the 16 17/4 हा झाला तुमच्या टँजेंटचा स्लोप. काय म्हणला टँजेंटचा स्लोप m equals 17/4. आता टँजेंटचं इक्वेशन आणि हा पॉइंट आहे तुमच्याकडे. हां बघा तुम्हाला काय मिळाला स्लोप आता टँजेंटचा 17/4. therefore the equation of tangent at point 2 7/2 is, my equation of tangent is म्हणजे तरी चालतं y minus y1 equals m into bracket x minus x1. y minus y1 किती आहे 7/2 equals m 17/4 into bracket x minus x1 किती आहे 2 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y minus 7 upon 2 17/4 into bracket x minus 2 2 1 जा 2 2 2 जा 4 2 इकडे ट्रान्सफर आणि हे 1 तिकडे ट्रान्सफर. बघा 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा 4y 2 2 जा 4y minus 2 7 जा 14 equals 17 ओपन करायचं 17x minus 34 17x minus 30. आता मी याला सगळ्याला RHS मध्ये घेतो. 17x that is minus 4y हे तिथून प्लस होतील प्लस. आता याच्यात प्लस 14 झाले की minus 20 शिल्लक राहतील इज इक्वल टू 0. हे झालं तुमच्या टँजेंटचं इक्वेशन. आता असंच आपल्याला फक्त नॉर्मलचं इक्वेशन तयार करायचं आहे. आधी तुम्ही असं मेन्शन करायचं बघा स्लोप ऑफ नॉर्मल इज -4/17. स्लोप ऑफ नॉर्मल इज -4/17. therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल बाय स्लोप पॉइंट फॉर्म किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल इज असं म्हणायचं. फॉर्म द्यायचा y minus y1 equals m into bracket x minus x1. बघा y minus y1 सगळं इथलंच किंवा इथं बघा y minus 7/2 equals slope negative reciprocal into bracket x minus x1. ठीक है. क्रॉस मल्टीप्लिकेशन 2y minus 7 upon 2 equals -4/17 into bracket x minus 2. 17 transfer 2 transfer 17 into bracket 2y minus 7 equals -8 into bracket x minus 2. 17 to the 34y minus 17 7
119 एकदा चेक करा 17 7 119 इक्वल्स मायनस 8x मायनस मायनस प्लस 16 8x एलएचएस मध्ये आणा जे पॉझिटिव्ह झाले 8x प्लस 34y ॲज इट इज. आता 16 इथे येऊन मायनस होणार आहे 16 इथे येऊन मायनस होणार आहे म्हणजे मायनस 135 इक्वल्स 0 हे तुमच्या नॉर्मलचं इक्वेशन असणार आहे. 8x plus 34y minus 135 equals 0. This is the equation of normal आणि हे इक्वेशन ऑफ टॅन्जंट. लक्षात आलं. आपण आता क्वेश्चन 1 पूर्ण केलाय. हा सगळ्याच्या सगळ्या वहीमध्ये लिहून ठेवा. क्वेश्चन 2 पासून नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पाहायचं.